सध्या आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहेत। मुंबईत 50,000पेक्षा जास्त मराठा बांधव सध्या दाखल आहेत। सोयी नव्हत्या तर कोर्टात का आला नाही तसा सवाल देखील कोर्टाने विचारलाय। 24 तासात कोर्टात का आला नाही असा देखील सवाल विचारण्यात येतोय। मुंबई हायकोर्टाची आंदोलकांना अशी विचारणा करण्यात येते। मुंबईत 50,000पेक्षा जास्त लोक कसे आले अशी विचारणा देखील कोर्टाने केलेली आहे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर देखील आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईतच आहेत। दिनांक 1/9/2025 चे महत्त्वाचे आदेश तसेच आत्ताच अंतरवली सरडी सरपंच यांनी देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्यावरील सर्व वाहने हे तात्काळ वाशीच्या दिशेने रवाना होतील। कोणी मुंबईमध्ये थांबणार नाही, पूर्ण रस्ता खाली करतील असे तात्काळ आदेश त्यांनी दिलेले आहेत। या आदेशाचे पालन करा, पोलिसांच्या सूचनेचे पालन करा, पोलिसांना सहकार्य करा। रस्त्यावरती घाण करू नका, परिसर स्वच्छ ठेवा, फुटपाथवरती घाण करू नका। दादा घ्या टेम्पो पुढे घ्या, दादा टेम्पो पुढे घ्या। आपण पाहू शकतोय पोलिसांकडून आंदोलकांना सूचना करण्यात येत आहे। स्पीकरवरून आवाहन करण्यात येत आहे आपली वाहनं ही मुंबईच्या बाहेर काढा, आम्हाला कारवाई करायला भाग पाडू नका। जरांगेंनी आपल्या आंदोलकांना मुंबईच्या बाहेर पडण्यास सांगावं, मुंबई सोडण्यास सांगावं असं देखील सांगण्यात येत आहे। चांगला परिणाम होईल सरकारी वकील असं म्हणतात। ही आत्ताची ताजी दृश्य सध्या आपण पाहू शकतोय। आंदोलकांना पांगवण्याचं काम आणि त्यांची समजूत घालण्याचं काम सध्या पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मुझे बोल रहा गाड़ी चेंज किया है, तो तुम्हारा सामान दूसरे गाड़ी में है। आझाद मैदान जरांगेंच्या आव्हानानंतर गाड्या हटवण्यात आलेल्या आहेत। आम्हाला उद्यापर्यंत वेळ द्या असं माने शिंदे म्हणालेले आहेत। कोर्टात त्यांनी असं युक्तिवाद केलाय। आझाद मैदान आंदोलनासाठीच आहे असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आलेला आहे। आझाद मैदान आंदोलकांसाठीच आहे असं माने शिंदे कोर्टात म्हणालेले आहेत। जरांगेंच्या आव्हानानंतर गाड्या हटवण्यात आल्या असं देखील यावेळी त्यांनी सांगितलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।